स्वामी विवेकानंद देखील म्हणाले होते, हे लक्षात घ्या. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं काय होतं की या देशामधला शहाजहान जे मुघल सम्राट होते ते त्यांना जर कोण परकीय म्हणत असेल तर त्यांच्या कबरीमधली त्या ठिकाणी त्याची जो मृतदेह आहे तो देखील थरथरेल, हे स्वामी विवेकानंद म्हणाले. आज सावरकरांचं हे संभाजी महाराजांचं नाव हे देशामधल्या कुठेही देत असेल तर ते त्याच्यात आनंद त्या ठिकाणी आहे. त्याच्यात कुठलीही म्हणजे त्याच्यामध्ये शंका बाळगण्याचं काम नाही. शंका कोणाला बाळगायची असेल तर ती बाळगायची आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला, ज्यांचे आदर्श जे होते सावरकर आणि गोळवळकर यांनी संभाजी महाराजांना बदफैली म्हटलं होतं. यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. खंडो बल्लाळाच्या बहिणीवरती वाईट नजर होती असं कोण म्हणालं होतं? गोळवळकर म्हणाले होते. शहर के 200 से 300 पदाधिकारियों ने राजीनामा दिए, तो औरंगाबाद नामांतर पर कांग्रेस की भूमिका क्या है? देखिए, नामांतर के बारे में अगर कहा जाए तो नामांतर ये प्रक्रिया का ही कांग्रेस पार्टी का विरोध है और पूरे देश स्तर पर ये विरोध हमने लगातार किया है. वो किसी व्यक्ति विशेष या किसी शहर विशेष के नाम का पूरे देश भर में यही भूमिका है. जहाँ तक ये नामांतर का प्रश्न आया था, कॉमन मिनिमम प्रोग्राम में ये नहीं था, कोई दो राय नहीं. लेकिन आपने देखा होगा कि आज की परिस्थिति में हमने जो महाविकास आघाड़ी सरकार की स्थापना करने की कोशिश की, उसको मदद की. इसका कारण यह था कि देश में विपरीत परिस्थितियां हैं. आज देश के लोकतंत्र को पूरी तरह से खत्म करने का काम भारतीय जनता पार्टी कर रही है. इस देश के लोगों में द्वेष नफरत का माहौल तैयार करने की बात भारतीय जनता पार्टी कर रही है. महंगाई, बेरोजगारी, ये प्रश्न सब चरम सीमा तक पहुंच गए. ऐसे वक्त में भारतीय जनता पार्टी को सत्ता से हटाना ये हमारी प्राथमिकता थी. इसलिए महाविकास आघाड़ी हमने स्थापित की, जहां वही पहले हमने स्पष्ट किया था कि शिवसेना और हमारे विचारों में अंतर है, वो एक साथ विचार नहीं है. लेकिन हमारा लक्ष्य अभी भारतीय जनता पार्टी को हटाना है, ये प्राथमिकता. इसके लिए महाविकास आघाड़ी की स्थापना की. तो अंतिम क्षण तक ये सरकार टिके, इसके लिए कांग्रेस पार्टी ने प्रयास किया, उसके लिए त्याग किया. और आपने देखा होगा कि जो भूमिका कांग्रेस पार्टी ने ली थी कि महाविकास आघाड़ी मजबूत रहे, ये कितनी अहम थी ये आज पता चला होगा कि आज अस्थिरता के भवंडर में पूरी तरह से भारतीय जनता पार्टी की वजह से महाराष्ट्र को डाला गया है. और पूरे देश भर में जो संदेश गया है कि किस तरह से हम लोग एमएलए को पूरी तरह से फोड़ भी सकते हैं, हम लोग एमएलए को खरीद भी सकते हैं, हम सरकार कभी भी बदल सकते हैं, किसी की जनता का कोई भी मत हो हम उसको पूरी तरह से धिक्कार सकते हैं. इसका विरोध करना ये कांग्रेस पार्टी के लिए बहुत ही अहम था. और इसी वजह से आखिरी मोमेंट पे जो प्रस्ताव लाया गया वो कॉमन मिनिमम प्रोग्राम में नहीं था. और आने के बाद संभाजी महाराज का नाम महाराष्ट्र में कोई भी व्यक्ति, महाराष्ट्र का कोई भी नागरिक उसका विरोध नहीं कर सकता था, क्योंकि संभाजी महाराज, शिवाजी महाराज ने इस देश को धर्मनिरपेक्षता सिखाई है. आज संभाजी महाराज हो या शिवाजी महाराज हो, जो स्वराज्य था वो सभी का था, हिंदू, मुस्लिम, सिख, उस वक्त के जो दलित हो, ओबीसी हो, सबका. तो ये उनकी दीक्षा थी. तो संभाजी महाराज का नाम आने के बाद उसका विरोध करना ये नहीं ठीक नहीं था. आज उनको पूछना चाहिए भाजपा को कि संभाजी महाराज का नाम आप लेते हो, लेकिन सावरकर और गोळवळकर जो आपके गुरु हैं, उन्होंने संभाजी महाराज को बदफैली क्यों कहा था? उन्होंने क्यों कहा था कि उनकी नजर गलत है? उन्होंने क्यों कहा था कि उनके चरित्र के ऊपर दाग है? तो ये उनके गोळवळकर और सावरकर ने जो कहा है, तो आज उनके जो प्रेम है संभाजी महाराज के ऊपर, इसके बारे में सवाल हम लोग खड़ा कर रहे हैं. क्या इन सभी आपके गुरुओं का निषेध आप करोगे? हाँ, ये भी कि आपका वोट बैंक जो है इस मुद्दे को लेकर जो है खिसकता जा रहा है, एमआईएम की तरफ जा रहा है, तो क्या कहेंगे आप? देखिए, एमआईएम की तरफ हो या भारतीय जनता पार्टी की विचारधारा, ये दोनों की विचारधारा एक है. इसको समझना होगा. और इस देश में स्वतंत्रता पूर्व भी मुस्लिम लीग और हिंदू महासभा एक थी, इसको भी समझना होगा. और आज जो मुख्य प्रवाह कांग्रेस पार्टी का है, आज पूरी तरह से अगर नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री पद से हटाया जा सकता है तो सिर्फ कांग्रेस पार्टी हटा सकती है. तो कांग्रेस पार्टी को कमजोर करना, कांग्रेस की विचारधारा से लोगों को दूर लेके जाने का प्रयास कौन कर सकता है? जिसको भारतीय जनता पार्टी की सरकार लानी है वही कर सकता है. और इसी वजह से आज जिस तरह से लोगों को गुमराह करने के लिए प्रयास किया जा रहा है, इसके बारे में भी सोचना होगा. दुसरी गोष्ट अशी की आजच्या परिस्थितीमध्ये देशाचा इतिहास हा केवळ एकाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जातोय.
तो हा जो इतिहास आहे, हा आज ज्यावेळेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तो इतिहास या देशामधल्या वैदिक धर्माचा देखील इतिहास आहे, बुद्ध धर्माचा देखील इतिहास आहे, मुस्लिम धर्माचा देखील इतिहास आहे, या देशातल्या ख्रिश्चनांचा देखील इतिहास आहे, या देशातल्या पारशांचा देखील इतिहास आहे आणि सर्व जातींचा इतिहास आहे. त्यामुळे या देशामध्ये जे राज्य करणारे लोक होते ते केवळ एका समाजाचे, एका प्रदेशाचेच होते असं नाही. प्रत्येक प्रदेशाने या देशावर राज्य केलेलं आणि त्यामुळे त्या इतिहासाचं गांभीर्य, त्याचा त्या ठिकाणी एकत्रित सखल, त्या ठिकाणी त्याची गुंफण ही काँग्रेस पक्षाच्या विचारातनं झाली आणि म्हणूनच भारतीय राष्ट्रवाद जो गांधीजींच्या विचारातनं आला त्याला हे हिंदू राष्ट्रवादी सातत्याने विरोध करत होते. त्यामुळे हे विचार जर आपल्या कार्यकर्त्यांना कळत नसेल तर मला असं वाटतं की जे लोक गेले त्यांना त्याकडे अज्ञान आहे. आमच्या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंद देखील म्हणाले होते, हे लक्षात घ्या. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं काय होतं की या देशामधला शहाजहान जे मुघल सम्राट होते ते त्यांना जर कोण परकीय म्हणत असेल तर त्यांच्या कबरीमधली त्या ठिकाणी त्याची जो मृतदेह आहे तो देखील थरथरेल, हे स्वामी विवेकानंद म्हणालेत. आज सावरकरांचं हे कुठे त्या ठिकाणी त्यांचं वाचतायत. सावरकर काय म्हणाले होते? सावरकर म्हणाले होते, त्यांनी ज्या वेळेला 1857चं समर लिहिलेलं आहे आज नाही, या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे अशा तऱ्हेच्या कुठल्याही बातम्यांचा निषेध करतो आहोत. कारण ही भाजपच्या गोटातनं सातत्यानं सोडल्या जातात जाणीवपूर्वक संभ्रम तयार करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे, महाराष्ट्राला किती काळ अस्थिर ठेवणार आहे. म्हणजे सातत्यानं सांगतात की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु तारीख नहीं बताएंगे. जसा मंत्रिमंडल विस्तार करेंगे तारीख नहीं बताएंगे. अब तक 37 हो गया. प्रश्न असा आहे की आज जे मंत्र्यांचे अधिकार आहेत ते तुम्ही सचिवांकडे देत आहे. यापेक्षा वाईट गोष्ट कुठे असणार आहे? काँग्रेसची भूमिका स्पष्ट पडून सांगितली याच्यामध्ये नाही, त्याचा काय संबंध आहे? आज तुम्ही कुठे मला तर अधिकृतपणे अशा पद्धतीची कुठल्या या सगळ्या, पहिली गोष्ट लक्षात घ्या, अफवा पसरवल्या जातात कुठल्या पद्धतीनं, माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. आज काँग्रेस पक्षानं जी भूमिका घेतली होती ती संपूर्ण लोकांसमोर आहे. आम्ही जे म्हटलेलं आहे आजच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या समोर, सगळ्यांसाठी, पत्रकारांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी एकच प्राथमिकता असली पाहिजे की या देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये आणि ती येताना दिसते आहे. याच्यापेक्षा कुठल्याही तऱ्हेची कुठल्याही गोष्टीला महत्त्व देण्याची गरज नाही. लोकशाही टिकेल तर विचार टिकेल. आता तुम्ही 11 तारखेला ह्या संदर्भामध्ये आजचे ते आमचे अध्यक्ष आहेत, 11 तारखेला प्रदेश अध्यक्ष स्वतः आहेत. त्यामुळे या सगळ्या बाकीचे जे काही तुमच्या मनामधले प्रश्न आहेत त्याचे निराकरण ते करतील. कुठल्या हे बघा, लक्षात घ्या, काही महिन्यांपूर्वी संजय राऊतांनी सांगितलं होतं की माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मला संदेश दिला जातोय की हे सरकार पाडा नाहीतर तुमच्यावर कारवाई करू. आज ती कारवाई होताना दिसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आणि ज्या लोकांच्यावरती कारवाई व्हायसाठी म्हणजे प्रक्रिया सुरू होती ती लोक लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वळसणीला गेल्यानंतर ती कारवाई थांबताना दिसते. देशात काय चाललंय जनतेने ओळखून घ्यावं. थोडं ताईला जागा द्या, इकडे ताई. सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मित्रांना मी धन्यवाद देतो. अत्यंत कमी कालावधीची नोटीस देऊन देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल. आज माझ्या समवेत पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित शहराचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफजी आहेत आणि त्याचबरोबर जितेंद्र देहाडेजी, जफरभाई आहेत, अत्तारजी आहेत, सय्यद अक्रम आहेत, अंजलीताई आमच्या त्या ठिकाणी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. आणि एकंदरच अतिशय गौरवास्पद अशा तऱ्हेचा कार्यक्रम काँग्रेस पक्षानं संपूर्ण देश पातळीवरती हाती घेतलेला आहे. आपल्याला माहीत असेल की 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि ही एक गौरवास्पद अशा तऱ्हेची बाब भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. आणि त्याचबरोबर एक नागरिक म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ती अभिमानाची बाब तर आहेच, परंतु काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही बाब अधिक गौरवशाली आमच्यासाठी ह्यासाठी आहे की या देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जर योगदान या देशामधल्या कुठल्याही इतर पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाचा अधिक आहे.
आणि ते निर्विवाद आहे. प्रचंड मोठा संघर्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला आहे. आणि या स्वातंत्र्य चळवळीमधल्या मूल्यातूनच या देशाचा विचार तयार झाला, हा देश तयार झालेला. हा जो भारतीय राष्ट्रवाद आपण त्या ठिकाणी म्हणतो तो स्वातंत्र्य चळवळीशी त्याचा उगम आहे. त्यामधनं जी एक संघर्षातना जी फुललेली अशा तऱ्हेची विचारधारा आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. कारण ह्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये सर्व जाती धर्म विसरून एक भारताचे नागरिक म्हणून भारताला स्वतंत्र करण्याकरता त्याच तीव्रतेनं त्याच तीव्र इच्छाशक्तीनं सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार झालेली लोक उतरली होती. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचंड मोठा त्याग या देशासाठी केला. गांधीजी अनेक वर्ष त्या ठिकाणी तुरुंगात राहिले, जवाहरलाल नेहरू तुरुंगात राहिले, मौलाना आझाद असतील ते तुरुंगात राहिले. आणि त्यामुळे हा केवळ एका धर्माचा एका जातीचा लढा नव्हता, तर सर्वांनी मिळून दिलेला लढा होता. आणि हा लढा तुम्ही जर त्याचं महत्त्व जर पाहायचं झालं तर ते गांधीजींच्या विचारामध्ये आहे. कारण गांधीजींनी या देशामधला जो बहुसंख्य समाज आहे, जो राजकीय व्यवस्थेपासून दूर होता, ज्याने केवळ राजेशाही पाहिली होती, संस्थानं पाहिली होती, नवाबशाही पाहिली होती, त्यानं राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम हे काँग्रेसच्या नेतृत्वानं गांधीजींनी केलं. ज्या वेळेला 1920 साली काँग्रेसचे नेतृत्व गांधीजींनी हाती घेतलं, त्यावेळेला पहिलं जर काम केलं असेल तर या देशामधल्या अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. काँग्रेसची फी कमी केली. आणि छोट्यातला छोटा व्यक्ती असेल, तो शिक्षित नसेल किंवा तो दलित समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, 12 बलुतेदारांचा असेल, महिला असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात जेव्हा तो चरखा फिरत होता त्यावेळेला त्या चरख्याच्या माध्यमातून ते ब्रिटिशांचा विरोध करत होते. एक फार मोठं स्थित्यंतर हे गांधीजींच्या विचारातनं झालं. मिठाचा सत्याग्रह करताना प्रत्येक गोरगरीब व्यक्ती तो मीठ जेव्हा उचलायचा त्यावेळेला ब्रिटिशांचा विरोध करायचा. त्यामुळे केवळ विशिष्ट वर्गाच्या हातामधली असलेली सत्ता किंवा त्या ठिकाणी राजकीय व्यवस्था ही जनसामान्याच्या हातामध्ये देण्याचं काम जर कुठलं केलं असेल तर काँग्रेसच्या गांधीजींच्या विचारामधनं केलं. आणि त्याच विचारातनं या देशाचं संविधान उभं राहिलेलं आहे. ते न्याय समता बंधुता ही जी तत्व त्या ठिकाणी या संविधानामध्ये आणली गेली, जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, ते जे संविधान आहे ते ह्याच तत्वांवर आहे. आणि त्याच्यासाठी काँग्रेसने या स्वातंत्र्य संग्रामामध्ये केलेलं योगदान हे प्रचंड महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी गौरवास्पद अशा तऱ्हेचा क्षण आहे. आणि त्यानंतर देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्याच विचारामधनं काँग्रेसनं देशाच्या प्रगतीचे पावलं उचलली. आणि त्यामध्ये कोणी मागे राहू नये हा जो विचार आला, समतावादी दृष्टिकोन आला, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन, जो अज्ञानामध्ये असलेला समाज त्या ठिकाणी पिचत असलेला त्याला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला, शिक्षित करण्याचं काम केलं, त्या ठिकाणी सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे ह्या भूमिका घेतली, ती काँग्रेसच्या विचारातनं घेतलेली आहे. आणि म्हणूनच या गौरवास्पद अशा तऱ्हेच्या क्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आझाद या क्षणाचा त्या ठिकाणी सेलिब्रेशन करण्यासाठी आझादी गौरव यात्रा हाती घेतलेली आहे. आणि ती प्रत्येक जिल्ह्यामधनं होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर तर ती होतच आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये 75 किलोमीटर पदयात्रा हाती घेण्यात आलेली आहे. आणि ती औरंगाबाद शहरामध्ये देखील आता जाणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये देखील जाणार आहेत. आणि याचा रूट जो आहे कसा असणार आहे, कशा पद्धतीचे असणार आहे ते आपल्याला लवकरच त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. आणि 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सातत्यानं ही पदयात्रा झाली. प्रत्येक मोहल्ल्यामधनं, प्रत्येक त्या ठिकाणी विभागामधनं, प्रत्येक नगरामधनं, प्रत्येक रस्त्यावरनं ही यात्रा जाण्याचा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच ही यशस्वी व्हावी या दृष्टिकोनातून काँग्रेसचं तमाम नेतृत्व, तमाम कार्यकर्ते जिकरीनं यासाठी लागलेले आहेत. आणि आमचं आव्हान आहे की ही केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नाही, तर यामध्ये जनसामान्यांनी देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवला पाहिजे. कारण ही गौरव यात्रा ही नागरिक म्हणून भारताच्या आपल्या त्या ठिकाणी सगळ्यांची आहे. आणि एकंदरच कोणीही आपल्या आयुष्यातला थोडा वेळ, 1 तास तरी देखील या पदयात्रेबरोबर चालावं
हा प्रवास जो आहे हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा प्रवास आहे आणि हे आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. ही निश्चितपणे अत्यंत यशस्वी आजच संध्याकाळपर्यंत तो तुम्हाला होईल. आज चर्चा झाली आत्ता आम्ही त्याच्यामध्ये काही थोडेफार पद्धतीनं काही सल्ले आले. प्रदेश अध्यक्ष स्वतः या ठिकाणी 11 तारखेला येणार आहेत आणि ते या पदयात्रेमध्ये सामील होणार आहेत, स्वतः सामील होणार आहेत आणि त्यांचाही रूट त्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीचा केला जाईल आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं ही यात्रा उत्स्फूर्तपणे साजरी व्हावी हा त्याच्यामागचा प्रयत्न आहे. राहता राहिला 9 ते 15 तारखेपर्यंत 75 हा 9 ते 15 75 किलोमीटर हा एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटरचा एक फार पाठिंबा देता का? काँग्रेसची काय भूमिका आहे? बघा मॅडमनी मंत्र्यांवर कारवाई करायला सांगितलं होतं, अशा वेळेस काय झालं? नेमकं भूमिका काय आहे? नाही, एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नाही हा प्रश्न होऊन द्या एकदा. तो प्रश्न आहे. मिनिमम प्रोग्राममध्ये हा नसताना मुद्दा महाविकास आघाडी सरकारची शेवटची बैठक झाली त्यात काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोधाची भूमिका का घेतली? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सुद्धा. नाही, एक पहिली गोष्ट लक्षात घ्या. काँग्रेसची भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट त्या ठिकाणी आहे, देश पातळीवरती आहे. आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या नामांतराचा विरोध त्या ठिकाणी करतो. कुठल्याही तऱ्हेचं नामांतर, नामांतराने प्रश्न त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे सुटत नसतात. ही भूमिका ही कायम भूमिका होती. त्यामुळे विशिष्ट शहराचं नाव बदलावं त्याच्यासाठी वेगळी भूमिका असं नाही. ही नामांतराच्या प्रक्रियेला विरोध काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आहे. अशाच पद्धतीचं नामांतर ज्या विचारानं हे लोक करतायत त्या विचाराला आमचा विरोध त्या ठिकाणी कायम राहिला आहे, जो भाजपनं देशपातळीवरती केला. कारण भविष्यामध्ये अशाच तऱ्हेचे त्या ठिकाणी नामांतर जर झाली तर आताचे जे शासक नावं देत आहेत आपल्या स्टेडियमला ती देखील काढण्याची प्रक्रिया पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकते. याची जाणीव भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे, म्हणजे ठेवली पाहिजे की ज्या पद्धतीने गुजरातच्या स्टेडियमला नाव दिलं गेलं ते नाव देखील कायम राहील ही भविष्यातली त्या ठिकाणी जनरेशन ठरवणार आहे. त्यामुळे ही जी काही आता ते बीजं रोवत आहेत या पद्धतीची त्याची फळं त्यांना पुढच्या कालावधीमध्ये चाकायला मिळतील. राहता राहिला नाही, मी सांगतो तुम्हाला, म्हणजे मी कुठल्याही प्रश्नापासून आजपर्यंत कधी पळालेलो नाही. लक्षात घ्या, विषय असा आहे की ह्याच्या मागची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेस पक्षानं ज्या वेळेला महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या करता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला या देशामधली जी परिस्थिती आहे ती विपरीत आहे याची जाणीव काँग्रेस पक्षासह या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. ज्या वेळेला लोकशाही संकटात असते, ज्या वेळेला या देशामधले सुनामी झालेली आहे, अशा वेळेला विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं गंडांतर या देशावर आहे, लोकशाही संकटात आहे हे मान्य करून त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. त्यावेळेला शिवसेनेचा विचार हा वेगळा आहे, त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सातत्याने विरोध करत आलेलो आहोत. हा विरोध काही त्या ठिकाणी कालावधीपुरता बाजूला ठेवण्यात आला होता आणि ज्या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी टिकाव्यासाठी काँग्रेस पक्षानं प्रामाणिक प्रयत्न केले, त्यासाठी ज्या पद्धतीचा त्याग हा महाविकास आघाडीच त्या ठिकाणी सरकार स्थापन करताना केला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत केला आणि त्याचं का केला हे आज महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. कारण भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीचं गंडांतर याच्यावर आलेलं आहे, आज अस्थिरतेच्या या पूर्ण त्या ठिकाणी वादळामध्ये वावटळीमध्ये आज महाराष्ट्राला टाकलं. आज कॅबिनेट देखील त्या ठिकाणी फॉर्म होऊ शकत नाही, मंत्रिमंडळ विस्तार देखील होऊ शकत नाही. ही अस्थिरता कशातनं आलेली आहे तर यांच्या सत्ताच्या लालसेमधनं आलेली आहे. या देशामध्ये विरोधी पक्षच राहू नये या मानसिकतेमधनं आलेली आहे. या देशामध्ये लोकशाहीमध्ये कोणाचा आवाजच उचलू नये यासाठी आलेली आहे आणि त्याकरता महाविकास आघाडी टिकण्यासाठी शेवटपर्यंत त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या बाहेरचा विषय शेवटच्या क्षणावरती आमच्यासमोर आला होता आणि त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की आमची भूमिका ही या सरकार टिकवण्याची तर पहिली होतीच, परंतु संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणं हे शक्य नव्हतं. कारण संभाजी महाराजांबद्दल खरं प्रेम कारण शिवरायांनी या देशाला खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता शिकवली. त्यांच्या विचारातनं या धर्मनिरपेक्षता ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील पुढे दिली गेली हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक जाती धर्माचं मिळून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य होतं, ते हिंदूंचं स्वराज्य नव्हतं, हिंदुस्थानाचं त्या ठिकाणी स्वराज्य होतं. त्यामुळे संभाजी महाराजांचं नाव आल्यानंतर त्याला विरोध करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि एकंदरच या बाबतीमध्ये अगोदर चर्चा झाली पाहिजे होती अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. प्रश्न एवढाच आहे आमच्या दृष्टिकोनातून की याच्या पलीकडे ज्या पद्धतीनं देशामध्ये संपूर्णपणे एक वरवंटाच फिरवण्याचं काम चाललेलं आहे, ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी ईडीच्या किंवा या तपास यंत्रणांचा मारा चाललेला आहे, आवाज बंद करण्याचा त्याचा विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी त्यांचा डाव आहे,
आणि दुसरीकडे देश रसातळाला घेऊन चालण्याचा प्रयत्न ते करतायत. त्याचा विरोध हे अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये सत्तेत येता येऊ नये, नरेंद्र मोदी जे पुढचे 2024ला पंतप्रधान होऊ नयेत, महाराष्ट्रामधलं भाजपचं सरकार हे पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे दूर व्हावं, जे भाजपचं गंडांतर आहे ते दूर व्हावं, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील. आणि त्यासाठी एकजूट करणं हीच एक त्या ठिकाणी उपाय आमच्या दृष्टिकोनातून दिसतो आणि त्याच्यासाठी आमची प्राथमिकता आहे. शिवाजी महाराजांच्या नावाला आम्ही विरोध करू शकत नव्हतो संभाजी महाराजांच्या नावाला बघा, दुसरीकडे म्हणताय महाराष्ट्रामध्ये एक स्पष्ट तुम्ही सांगा काय नेमकं भूमिका? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की या देशामधल्या विपरीत परिस्थितीची जाणीव ही प्रत्येक नागरिकाला असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच एकंदरच छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे देशामधल्या कुठेही देत असेल तर ते त्याचा आनंद त्या ठिकाणी आहे. त्याच्यात कुठलीही म्हणजे त्याच्यामध्ये शंका बाळगण्याचं काम नाही. शंका कोणाला बाळगायची असेल तर ती बाळगायची आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला, ज्यांचे आदर्श जे होते सावरकर आणि गोळवळकर यांनी संभाजी महाराजांना बदफैली म्हटलं होतं. यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. खंडो बल्लाळाच्या बहिणीवरती वाईट नजर होती असं कोण म्हणालं होतं? गोळवळकर म्हणाले होते. आणि ते आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम आम्हाला जर सांगणार असतील तर आम्ही त्यांना मान्य करू शकत नाही ना. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी दीक्षा दिली समाज, त्या दीक्षेवरती आपण चाललेलो आहोत. आणि त्यांच्या संभाजी महाराजांचं योगदान प्रचंड मोठं आहे, तर त्यांच्या नावाचा विरोध कोणी करू शकत नाही. प्रश्न असा आहे की नामांतरच त्या ठिकाणी या भूमिकेचा आमचा तात्विक विरोध होता, लक्षात घ्या. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाही टिकवणं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हा आमची प्राथमिकता आहे ही. आणि त्याकरता आम्ही आमच्या विचारधारेला बाजूला त्या ठिकाणी ठेवून देखील महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो पाहता तो किती महत्त्वाचा होता हे आता लोकांना कळत असेल. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. MIM असल्यामुळं त्याचा फायदा जास्त होतो. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, मी आपल्या माध्यमातून जाणीवपूर्वक या गोष्टी सांगू इच्छितो. MIM असेल किंवा भारतीय जनता पक्षासारखे पक्ष, या दोन्हीचा आम्ही विरोध करतो. जितकी MIM त्या ठिकाणी आरडाओरडा करायला लागेल तितका भारतीय जनता पक्षाला देशामध्ये फायदा होतोय, ही वस्तुस्थिती आहे. याची जाणीव जर कुठल्याही कार्यकर्त्यांना नसेल तर तो विचारांनी प्रेरित झालेला कार्यकर्ता